घर बांधकामासाठी ऑनलाईन पद्धतीने सिमेंट शोधणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला भामट्याने तब्बल 2,30,000 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाऊसाहेब सुर्वे नगर येथील रहिवासी अजिंक्य अजय जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार अजिंक्य जोशी यांना घराच्या बांधकामासाठी सिमेंटची आवश्यकता होती। यासाठी त्यांचे वडील अजय जोशी यांनी 22 मे 2024 रोजी दुपारी 1:30 ते 3:30 वाजताच्या सुमारास गुगलवर ऑनलाईन सिमेंट विक्रेत्यांचा शोध घेतला। त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर बिपिन गुप्ता नावाच्या एका इसमाने संपर्क साधला आणि स्वतःला नॉन ट्रेड सिमेंट प्रोव्हायडर असल्याचे सांगितले। त्याने जोशी यांना सिमेंटच्या दराबाबत सविस्तर माहिती दिली। गुप्ता यांनी दिलेली किंमत पटल्यामुळे अजय जोशी यांनी त्याला 1000 बॅग सिमेंटची ऑर्डर दिली। आरोपी बिपिन गुप्ता याच्या सांगण्यावरून जोशी यांनी MP बिर्ला परफेक्ट कंपनीचे डायरेक्टर शिवम कुमार यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे एकूण 2,30,000 रुपये वर्ग केले। मात्र पैसे खात्यात जमा झाल्यानंतर आरोपीने सिमेंटच्या बॅग पाठवल्या नाहीत। जेव्हा जोशी यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही। आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जोशी कुटुंबाने पोलिसात धाव घेतली। या प्रकरणी राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर दंदाले यांनी आरोपी बिपिन गुप्ता आणि शिवम कुमार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) आणि IT ॲक्टच्या कलम 66(क), 66(ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। गोष्टी राणा प्रताप नगर हद्दीत अजिंक्य अजय जोशी म्हणून राहतात। त्यांचे वडील अजय जोशी यांची गुप्तीपुरी इथे बॅटरीची एक कंपनी आहे। त्या MIDCच्या बॅटरीच्या कंपनीसाठी त्यांचं बांधकाम सुरू असल्याकारणाने त्यांना सिमेंटची गरज होती। तर त्यांनी ऑनलाईन सर्च सिमेंटच्या करिता विकत घेण्याकरता जे आहे ऑनलाईन सर्च केला होता। त्यामुळे त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे। त्या मोबाईल नंबरवरच त्यांना सर्वप्रथम एक कॉल आला। त्यांनी ते एका बोरीची किंमत जी आहे ती 300 रुपये सांगितली आणि नाव सांगितले अल्ट्राटेक कंपनीचे सुधीर शर्मा। 300 रुपये हे जास्त होत होते, त्यांनी नकार दिला। त्यानंतर पुन्हा एक बिपिन गुप्ता म्हणून आहे, त्यांनी एक वेगळ्या क्रमांकावरून कॉल करून ते MP बिर्ला परफेक्ट कंपनीचं असल्याचे सांगून 230 म्हणजे स्वस्त दरात सिमेंट बोरी पुरवण्याचे त्यांनी सांगितले। 300 रुपयाहून 230 रुपयानं बोरी मिळताना यांना कमी पैशात मिळण्याचे हे आमिष दाखवले। त्यावेळेस त्यांनी 1000 सिमेंटचे बॅगची ऑर्डर दिलेली आहे त्यांना। त्याचा 2,30,000 रुपयाची बिल पावतीसुद्धा व्हॉट्सअपवर त्यांनी समोरच्याने पाठवली आणि फिर्यादीचे जे वडील आहे त्यांनी 2,30,000 रुपये हे खात्यावरून UTR केलेले होते। नंतर त्यांच्या लक्षात आलं की तो मोबाईल नंबर त्यांनी बंद करून टाकलेला होता बिपिन गुप्तांनी आणि हे 2,30,000 रुपये त्यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेली आहे। याप्रमाणे बरेचसे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जे ट्रेडिंग कंपनीचे जे हे असतात आपण सर्च करतो, सर्च केल्यानंतर त्यांनी जेव्हा माहिती मागतात कोणत्याही ट्रेडर्सने जेव्हा जे खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांनी आपले मोबाईल नंबर प्रोव्हाइड करू नये। सर्वप्रथम शहानिशा करावी, त्यानंतर पैसे वळते करायला हवे।